Shadow Breakers. Shadow. नमस्कार मित्रांनो, मी विश्रांत कांबळे शाडो ब्रेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. आपण आलो आता कोल्हापूरचा राजा बघण्यासाठी आणि त्याच्या बाहेरच असा बोर्ड लावला, बारकोड लावला, QR कोड, जेणेकरून देणगीदारांनी याच्यावरती डायरेक्ट स्कॅन करून देणगी द्यावी यासाठी हा बोर्ड बाहेर लावलेला आहे. आणि ही कोल्हापूर राजाची कमान आहे. रंकाळ वेश गोल सर्कल मित्र मंडळ ट्रस्ट आहे यांची. तर कोल्हापूरच्या राजा दर्शनाला मी आर्यनला घेऊन आलो, आमचा भाचा. तर आम्ही दोघं चला तुम्हाला दाखवतो काय काय. तर आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिला कोल्हापूरचा राजा रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळ असा लिहिलेला एक बोर्ड दिसतो. रात्री ह्याच्यामध्ये लाईटिंग लागते, जबरदस्त खतरनाक. आणि रक्तदान शिबिर इथे आहे 13 तारखेला, 14 तारखेला मोफत रक्त तपासणी CBC, 15 तारखेला रक्तदान शिबिर आणि 16 तारखेला डोळ्याची तपासणी असे याने आयोजित केलेलं आहे. आणि अशी रांग होती, भरपूर गर्दी पण होती आणि डॉक्टर वगैरे आधी तिथं तपासणीसाठी आलेले आहेत. रक्तदान डोळ्याच्या तपासणीसाठी चांगला उपक्रम त्यांनी राबवला आहे. आणि आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर जरासं गणपतीचं दर्शन झालं लांबूनच. मनाला जरा शांती वाटली. आणि पुढं गेलो आणि आत गेल्यानंतर आमचा डाव गांडला राव. आता डाव गांडला म्हणजे काय झालं, आतमध्ये गेलो आणि लाईट्या गेल्या, त्या सगळ्या लाईट्या गेल्या. त्याच्यामुळं गणपती व्यवस्थित दिसेना, क्लिअर कट काय आणि लाईटिंग नाही काय नाही. त्याच्यामुळं असं मूड जरा एकदम हाफ झाला माझा की आता एवढं गणपती दाखवण्यासाठी आलो आहे आणि लाईट नाही आणि व्यवस्थित दिसणार नाही होती, क्वालिटी एवढी पडत नाही. बघा फोटो मारले आणि त्याचे फ्लॅश पडा गणपतीवरती. त्याच्यामुळं मूड एवढा खराब झाला होता. रागात म्हटलं आता काय करायचं, व्हिडिओ करूया का मधूनच कट करूया. तर जाऊ दे म्हटलं आणि थोडासा व्हिडिओ केला. नंतर मनात आलं की आपल्या जे बघणार आहेत त्यांना क्लॅरिटी व्यवस्थित द्यायला पाहिजे. त्याच्यामुळं मी काय केलं, इथून मधूनच परत गेलो आणि म्हटलं दुसऱ्या दिवशी परत यायचं. तर दुसऱ्या दिवशी आलो आणि बघा आजच्या दिवशी कसं दिसते, एकदम झमझमाट, लाईटिंग बिटिंग एकदम खतरनाक दिसाली. आणि गणपती बघा कसा चमकाला, एकदम चकाकल्यागत. मध्ये असं त्यांनी बसण्यासाठी केलं होतं मस्तपैकी. ज्यांना थोडं मन शांत करायचं ते येऊन बसू शकतात. आणि दोन्ही बाजूला अशा कमानी होत्या मस्तपैकी क्वालिटी. आणि जसं पुढं जाईल तसं गणपती आकर्षित एकदम वाटत होता. आणि लालबागच्या राजाची कॉपी ही म्हणजे लालबागच्या रूपातील हा गणपती आहे, रंकाळवेश गोल सर्कल गणपती. तर हा गणपती मुंबईमध्ये चिंचपोकळीच्या इथे कांबळी आर्ट्स यांनी बनवलेला आहे. हा 3 ऑगस्टला कोल्हापूरमध्ये आला. आणि हा गणपती म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं आगमन सोहळा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला येणारा गणपती म्हणजे हा कोल्हापूरचा राजा हा आहे. आणि लालबागचा राजा रूपातील हा गणपती ही गेले 11 वर्ष झालं हे बसवण्यात आलेला आहे असा गणपती. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकण, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्र यांनाही लालबागचं दर्शन घेता यावं म्हणून हा राजाची इथं हे केलेले आहे. आणि हा राजा कोल्हापूरचा राजा आहे. लालबागच्या राजा जो गणपती आहे ना, सेमच हा गणपती आहे. तर ह्याचं आगमन हे खूप मोठ्या जल्लोषमय वातावरणात केलं जातं. आणि ह्याचा महल पण बघा तुम्ही कसा बसवलेला आहे, एकदम पूर्ण मोठ्या, एकदम राजवाड्यात आल्यासारखं. वरती खूप असं मस्त लाईटिंग वगैरे आहेत. आणि आतमध्ये आल्यानंतर मन शांत होतं. गणपतीला बघितल्यानंतर एकदम तृप्त होतात डोळे. बघून घ्या घर बसल्या तुम्ही कोल्हापूरच्या राजाचं दर्शन. किती छान गणपती आहे बघा. सगळेजण येत आहेत इथं, आपले डोके ठेवून आपल्या मनातल्या जे प्रॉब्लेम आहेत ते गणपतीला शेअर करत आहेत. आणि जरासं आपलं पण मुंडकं दाखवावं म्हटलं तुम्हाला, कारण की मी आलो आहे दुसऱ्या दिवशी, कपडे पण चेंज आहे, तुम्हाला दिसलं असेलच. आणि बाहेर जातानाचा नजारा बघा, गणपती बाहेर जाऊ वाटत नव्हता. तर आपण आलो आता शिवाजी चौकात. इथं शिवाजी चौक संयुक्त तरुण मंडळ यांचा 21 फुटी हा गणपती आहे. जाता जाता ह्या गणपतीचा एक जरासा छोटासा व्हिडिओ केला. Shadow Breakers. Shadow.